नमस्कार. मी तुमचा मित्र ओटी सर. टी-ई-टीची परीक्षा खूप जवळ आलेली आहे आणि आम्हाला माहीत आहे कारण की आम्ही स्वतः टी-ई-टी आणि सी-टी-ई-टी पास केलेली आहे आणि आम्हाला माहीत आहे की वेळेचे महत्त्व काय असते. त्यामुळे आम्ही आवाज येतो का, सब जुड़ गए क्या, असं काही सुद्धा करणार नाही. तर डायरेक्ट आपण काय करूया, आज आपण पी-वाय-क्यू बघणार आहोत. पी-वाय-क्यू बघण्याचे 2 मुख्य फायदे मी प्रत्येक आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असतो. पहिली गोष्ट असा की पी-वाय-क्यूचे जे प्रश्न असतात ते आलटून-पालटून काय असतात, रिपीट होत असतात आणि दुसरी गोष्ट असा की नेमकं टी-ई-टीच्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात. तर आज आपण जे टी-ई-टीचा पेपर घेऊन आलेला आहोत, जी परीक्षा केव्हा झाली होती 21 नोव्हेंबर 2021ला झाली होती. तर ह्या 2021च्या आपण काय केलेलं आहे, टी-ई-टीची मराठी भाषेची जी काही प्रश्नपत्रिका आहे ती आपण घेऊन आलेलो आहोत. जास्त वेळ लागणार नाही. 20 मिनिटामध्ये तुम्हाला 30 पैकी 30 मार्क कसे घ्यायचे याचा काय येईल, एक अनुभव येईल आणि कॉन्फिडन्स हे सर्वात महत्त्वाचे असते. कारण की आपण सर्व काही गुरुजी लोक आहोत आणि गुरुजी लोकांना जास्त शिकवायची गरज नाही, फक्त टेक्निक कशी वापरायची याची गरज असते. तर नो मोठ्या बाता, ओटी साहेब काय करतील, डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करतील. ज्या ताई काय करत असतील, स्वयंपाक करता करता जर हा माझा व्हिडिओ बघत असतील तर एकच विनंती आहे ताई, ते लाईक करा, सबस्क्राईब करा. नाही करायचे असेल तर करा, नाही तर नका करू जी. कारण की तर मी काय सांगत होतो, तुम्ही काही काम करत असाल किंवा मोबाईल जर बघत असाल तर काय करायचं, मोबाईलची जी स्क्रीन आहे ती आडवी करायची, जेणेकरून तुम्हाला ओटी सर चांगल्याने दिसतील आणि त्यासोबतच महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित दिसतील. तर आपण प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय म्हटलेला आहे, आता इथं बघा प्रत्येक वेळी गद्य किंवा पद्य अगोदर येतो असं नाही, कारण की आपण पी-वाय-क्यू बघत आहोत. पहिले आपल्याला काय दिले आहेत, भाषेवर आधारित प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न आपण बघूया, वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता. आता वाऱ्यावर सोडणे म्हणजे त्याग करणे, फडशा पाडणे, वारा वाहणे आणि ओवाळून टाकणे. तर वाऱ्यावर सोडणे म्हणजे त्याग करणे होते, पण त्यासोबतच वाऱ्यावर सोडण्याचा अर्थ ओवाळून टाकणे असा सुद्धा होतो. तर जी काही 2021 मध्ये ही जी प्रश्नपत्रिका आली होती, ज्या लोकांनी चौथा क्रमांक आणि पहिला क्रमांक हे 2 ऑप्शन लिहिले होते, त्या दोघांनाही काय देण्यात आले होतं, गुणदान देण्यात आलं होतं. पण त्याग करणे हा जनरली तुम्हाला वाऱ्यावर सोडणे, त्यांनी मला वाऱ्यावर सोडून दिला याचा अर्थ सोडून गेला, त्यांनी मला त्याग करून दिला असं त्याचा अर्थ होतो. त्यानंतर लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता. पृथक्करण आपण असं लिहितो का, पृथक्करण. त्यानंतर पृथक्करण आणि पृथक्करण यापैकी आपण काय करतो, आपण बरोबर जो काय आहे तो काय करतो. तर हा जो काही पृथक्करण आहे, आता याच्यामध्ये बघा पहिला आणि चौथा दोघांमध्ये काय दिलेलं आहे, पृथक्करण असं दिलेलं आहे. तर तुम्ही काय करू शकता, पहिला किंवा चौथा याच्यामध्ये सुद्धा लिहू शकता. त्यानंतर सला ते सला नाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहेत. आता तुम्हाला सर्व काही माहीत आहे, प्रथमा, द्वितीय, तृतीया, त्यानंतर चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. अष्टमी नाही आहे जी, नाहीतर तुम्ही नवमी म्हणाल, दुर्गा नवमी. तर याच्यापैकी सला ते सला नाते ही विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहेत. तर सोपा उत्तर आहे त्याचं, काही द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीमध्ये सला ते आणि सला नाते हे येतात. त्यानंतर वचनानुसार अचूक नसलेली शब्दजोडी ओळखा. वचनानुसार अचूक नसलेली, आता अचूक नसलेली म्हणजे काय, चूक असलेली. आपण जास्त तुमचे टाइमपास करणार नाही. तर भाषाच्या वचन काय होईल, भाषाच होते. सभाच होते, सभे होत नाही. भाषणच्या मात्र भाषणे होते. ठीक आहे, आज्ञाच होते. म्हणून चुकीची जोडी आपल्याला काय होईल, म्हणजे अचूक नसलेली जोडी काय होईल, भाषणचा काय होईल, भाषणे. ठीक आहे. त्यानंतर क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी व स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता. आता आपण प्रयोगाचा वेगळा उदाहरण म्हणतो एक व्हिडिओ बनवला होता. तर त्यामध्ये क्रियापदाचे जे रूप आहे हा नेहमी तृतीय पुरुषी असतो, नपुंसकलिंगी असतो, एकवचनी आणि स्वतंत्र सुद्धा असतो. तो जो प्रयोग आहे तो प्रयोग कोणता आहे, तो भावे प्रयोग आहे. त्यानंतर पुढला प्रश्न विचारलेला आहे, सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना आहे ना. तुम्ही अभ्यासलं असेल
किंवा तुम्ही विद्यार्थ्यांना जर तुम्ही मोठ्या वर्गांना जर शिकवत असाल तर सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेली तर शिरली मोत्याच्या भांग, असं काहीतरी ही काय आहे, काय रचना आहे. तर ही रचना काय आहे, हा पोवाडा आहे का, हा अभंग आहे का, ही संतवाणी आहे का, ही लावणी आहे. तर सुंदरा मनामध्ये भरली, भाऊ सुंदरा कुठे येते, जी लावणीमध्ये येते. हां, बाई नाचेल कशी, बाई गायल कशी, ठीक आहे. आणि जी सूरवीरांचे जे असतात ते पोवाडा येतात, ठीक आहे. अभंग आणि संतवाणी तर आहेत नाही, ठीक आहे. लावणी हा प्रकार आहे. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. काय म्हणतो, शिखांच्या ग्रंथसाहेब या ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवने समाविष्ट आहेत. सांगा बरं जी, संत नामदेवाची आहेत की संत ज्ञानेश्वरांची आहेत, संत तुकारामांची आहेत की संत शेख मोहम्मदचे आहेत. तर कोणाचे आहेत ग्रंथसाहेबमध्ये, संत नामदेव यांची जी कवने आहेत हे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. समजा माहीत नसेल तर काय करायचं जी, पाठांतर करून घ्यायचं. काही गोष्टी पाठांतर करावं लागतात, ठीक आहे. त्यानंतर उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यावे. उत्कट भावना ओ बापरे, ओ भूर काय होते जी, असा जर असलं तर काय करू, उद्गारवाचक चिन्ह निघते. कोणतं निघते, उद्गारवाचक चिन्ह, जे औच असं म्हणतो की नाही, औच. हां, ठीक आहे. तर उद्गारवाचक चिन्ह आपल्याला तुमचा वेळ वाचवायचा आहे. त्यानंतर य य य य हे गण असणारे वृत्त कोणते. आता यमाचा, काय यमाचा, यगन है ना. तर हे जे आहे काय, य हे कशामध्ये येते, इंद्र वज्रामध्ये येते का, नाही. इंद्र वज्रामध्ये काय येते जी, य भ त येते. काय येते, य भ त, यगन, भगन, तगन. त्यानंतर भुजंग प्रयातमध्ये काय येते, हे सर्व ये कुठे येतात, भुजंग प्रयातमध्ये येतात. वसंत तिलकामध्ये काय येते जी, वसंत तिलकामध्ये म य ग र ग, म य ग र ग. आता म म्हणजे काय, म म्हणजे मगन. त्यानंतर य म्हणजे काय सांगा, यगन, ठीक आहे. त्याच्यानंतर ग म्हणजे गुरु, त्यानंतर र म्हणजे रगन, ठीक आहे. तर वसंत तिलकामध्ये सुद्धा य येत नाही. आणि मालिनी, आता गुरुजी तुम्ही काहून सांगता जी, भुजंग प्रयात तर सांगून दिला. अरे बाबा, समजा दुसरा विचारला तर मालिनीमध्ये काय येते, त भ जन य स, त भ जन य स असे वृत्त येतात, ठीक आहे जी. त्याच्यानंतर बघा, असा जर यू असला, हां टिकरा, टिकली, हां संत माऊलीच्या टिकली जर असली तर काय आहे जी, लघु आहे. आणि अशी आडवी रेषा असली तर काय असते, गुरु असते. चला ठीक आहे, पुढला बघूया. नाहीतर तुम्ही काय म्हणाल, गुरुजीला आत्या न जात्या बड्या बड्या बात्या. चला ठीक आहे, पुढला प्रश्न आपण बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो, उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो. उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते म्हणजे त्याच्यासारखा कोणीच नाही असं जेव्हा म्हटलं जाते तर तो कोणता अलंकार आहे, सांगा बरं जी. म्हणजे त्याच्यासारखा काहीच नाही, कोणता आहे, अनन्वय, त्याच्यासारखा काही नाही आहे. म्हणजे उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. एखादं उदाहरण फेकून देतो मी, जसा सूर्यासारखा कोणी नाही तोच एक दिवसाचा राजा. म्हणजे सूर्याची उपमा कोणाशीच होऊ शकत नाही, तो एक काय आहे, स्वतःचे एक राजा आहे. आता जे गुरुजी लोक काय असतील, बॅचलर असतील, त्यांच्यासाठी अजून एक उदाहरण सांगून देतो. जगात तुझ्या हास्यासारखे दुसरे सौंदर्य नाही. आपण आपल्या प्रियसीची किंवा पत्नीची, समजा लग्न झालं असेल ताई तर पत्नीची, काय, जगात तुझ्या हास्यासारखे दुसरे सौंदर्य नाही. म्हणजे दुसऱ्याशी तुलनाच होऊ शकत नाही. उपमेयाची तुलना कोणाशी होईल, उपमेयाशीच होईल. हां, तर त्याला अनन्वय अलंकार असे म्हणतात. समजलं का जी. हां, ठीक आहे. त्यानंतर विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे. विस्मय, आता ज्याचा म्हणजे विस्मय येतो तर त्याच्यामध्ये अद्भुत रसाचा हा काय आहे, स्थायी भाव आहे. त्यानंतर माती या नामाचे अचूक विशेषण कोणते. आता माती बहारदार माती, पडीक माती, कसदार माती आणि मजेदार माती. आता याच्यामध्ये बहारदार माती आणि मजेदार माती तर होणारच नाही. पडीक माती असं सुद्धा विशेषण लावत नाही आपण, कसदार माती म्हणतो. काय म्हणतो, कसदार माती. तर याचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर मधु लाडू खात आहे, मधु लाडू खात आहे, ठीक आहे. मधु लाडू खात आहे असं आहे का, असे आहे, खात असे
आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये 4 काय दिलेले आहेत, ऑप्शन दिलेले आहेत. जर आपण असं बघितलं, मधु लाडू खात असे, मधु लाडू खात असे, काय आहे, भूतकाळ आहे. आता याच्यामध्ये भूतकाळाचे दुसरा फक्त एकच आहे, रीती भूतकाळ, अशी क्रिया सुरूच आहे, म्हणजे रीती भूतकाळाची येईल. वर्तमान काळ आहे म्हटलं तर काय होईल, रीती वर्तमान काळ झाला असता काय होईल, रीती भूतकाळ. कधी कधी सांगायचा अर्थ असा, तुम्ही जास्त घाबरून जाऊ नका. कधी कधी असे प्रश्न येतात जे खूप सोपे असतात, फक्त आपल्याला काय पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे. ठीक आहे, आणि ओटी सर आहे तो मुमकिन आहे. ठीक आहे, त्यानंतर पररूप संधीचे उदाहरण ओळखा. पररूप संधी कोणती, पररूप संधी. आता जेव्हा पररूप संधी म्हणजे काय, तर जेव्हा पहिला स्वर हा बदलून जाते व दुसरा स्वर जसाच्या तसा राहतो, त्याला आपण काय म्हणतो, पररूप संधी असे म्हणतो. या पहिला उदाहरण दिलं आहे नुमजे. आता ह्याच्यामध्ये बघा, उ आणि अ आहे, त्याच्या काय झालेलं आहे, उम झालेला आहे, म्हणजे नुमजे हा पररूप संधीचे उदाहरण होईल. नदीत होणार नाही, खिडकीत होणार नाही, नाहीसा सुद्धा होणार नाही. त्यानंतर तत्पुरुष समासातील शब्द ओळखा. तत्पुरुष समास, तत्पुरुष समास असा तो. ठीक आहे, आता तत्पुरुष समासामध्ये काय की पूर्वपदाचे जे काय ते उत्तर आहे, उत्तर पूर्वपद जे आहे हा उत्तर पदावर म्हणजे दुसऱ्या पदावर काय असतो, अवलंबून असतो, त्याला आपण काय म्हणतो, तत्पुरुष समास असे म्हणतो. तर याच्यामध्ये तत्पुरुष समासामध्ये इथं यथाशक्ती, गैरहजर, भवसागर आणि दररोज यापैकी या सुद्धा उत्तर काही गैरहजर आणि भवसागर हे दोन्हीचे दोन्ही काय आहेत, तत्पुरुष समास आहेत. तुम्ही 2 क्रमांक लिहा किंवा 3 लिहा, तुम्हाला काय मिळतील, गुण मिळतील. अशा चुका होतात जी. ठीक आहे, त्यानंतर अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. अरे सर्वांना येते जी, प्रेमाच्या गोष्टी तर सर्वांनाच येतात, बरोबर आहे की नाही. तर अनुराग म्हणजे काय होते, प्रेम होते, म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. काय म्हणत आहे की विरुद्धार्थी शब्दांची अचूक नसलेली म्हणजे चूक असलेली जोडी सांगा. धरती विरुद्ध आकाश, होय विरुद्ध नाही, अवघड विरुद्ध सोपे, सुलभ विरुद्ध सोपे असं होत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4. येतात ना जी ताई, बरोबर. कारण की काही प्रश्न खूप सोपे असतात. ठीक आहे, तुम्ही घाबरून जाऊ नका. आपण मराठीचे जास्त व्हिडिओ बनवतो, कारण की मराठी सोपी असते, त्याच्यामध्येच 30 पैकी 30 मिळायला पाहिजे. समजा तुम्ही एखाद्या विषयामध्ये शून्य मिळवले तरी असं होते का, या विषयात तो शून्य मिळवला, अरे भाऊ तुम्ही जर कॅटेगरीत येत असाल तर 82 मिळवा, आणि ओपनमध्ये असाल 90 मिळवा, कोणत्याही त्यातून मिळवा. तर आपण काय म्हणतो की मराठीमध्ये 30 पैकी 30 मिळवायचे. ठीक आहे, त्यानंतर अचूक शब्द ओळखा. आदरणीय आपण कसा लिहितो, है ना, सर्व ठिकाणी आदरणीय दिलेला आहे. तर पहिला जो आदरणीय आहे तसाच आपण आदरणीय लिहितो, है ना. मोठानी आणि बाणाचा नळाचा न लावा, आपण लावत नाही. ठीक आहे, त्यानंतर दिलेली म्हण पूर्ण करा. म्हण काय, ज्याची खावी पोळी त्याची. आता लक्ष द्यायचं, पोळी, ज्याची खावी पोळी, तर कधी म्हण कशी असते, यमक जुळणारी असते. ज्याची खावी पोळी, तर हा चहाडी आणि निंदा तर होणारच नाही. मग काय होईल, त्याची भरावी झोडी म्हणतो की त्याची वाजवावी टाळी म्हणतो, त्याची वाजवावी टाळी, त्याची वाजवावी टाळी, म्हणजे पर्याय क्रमांक 4 होईल. त्यानंतर सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण. आता तुम्हाला समजा माहीत नसेल गुरुजी, तर काय करून घ्यायचं, पाठांतर करून घ्यायचं. सम्राट सिंह या नाटकाचे लेखक प्र के अत्रे आहेत, प्रल्हाद केशव अत्रे हे आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया, पटापटा बघूया, तुमचा जास्त वेळ घेणार नाही. त्यानंतर पुढला प्रश्न म्हणत आहे की सांध्ये पर्वातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण. याच्यामध्ये समजण्याचा काही अर्थ नाही, फक्त पाठांतर करायचे. सांध्ये पर्वतातील वैष्णवी हे काव्यसंग्रह कोणी लिहिले आहे, तर कवी ग्रेस यांनी लिहिलेली आहे. पाठ करून टाकायचे ताई. ठीक आहे, त्यानंतर संबोधयुक्त शब्दरूप ओळखा. संबोधनयुक्त शब्दरूप ओळखा. आता संबोधन, देवी, देव, देवतांनो, देवता, याच्यामध्ये देवतांनो हा काय आहे, संबोधनयुक्त शब्द रूप आहे किंवा शब्दाचं रूप आहे. त्यानंतर पंतप्रधान म्हणाले की युवकांनी उद्यमशील बनावे. याच्यामध्ये की
आणि काय झालेलं आहे, दोन वाक्य जोडलेले आहे. आता जेव्हा अशी जे वाक्य जोडलेले असतात ते काय असते, मिश्र वाक्य असते. म्हणजे हा मिश्र वाक्याचा काय आहे, प्रकार आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. भरधाव या शब्दातील उपसर्ग कोणता? आता उपसर्ग म्हणजे काय, हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तर कोणत्याही शब्दाच्या अगोदर येऊन जेव्हा शब्दाचा तो काय करतो, अर्थ बदलतो किंवा शब्दाच्या अर्थाला वाढ करतो, त्याला आपण काय म्हणतो, उपसर्ग म्हणतोय. आता याच्यामध्ये भरधाव हा शब्द आहे, याच्यामध्ये भ आणि व तर येणारच नाही. मग भरधाव की भर? आता मी काय म्हटलं आहे की शब्दाच्या आधी येऊन, आधी काय लावलेलं आहे, भर आहे की धाव आहे, भर आहे. म्हणजे त्याचा उपसर्ग काय होईल, भर होईल. काय होईल, उपसर्ग भर होईल. त्यानंतर आई वडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा? सर्वांना येते गुरुजी, सर्वांना येते. काय होते जी, आई आणि वडील, आपल्या आई आणि वडिलाला आपण काय म्हणतो, तीर्थरूप म्हणतो. आणि काका बाबा मामा यांना काय म्हणतो, तीर्थस्वरूप म्हणतो. पण आता दोन दोन तीर्थरूप आहेत ना जी, है ना. मग दुसरा तीर्थरूप की तिसरा तीर्थरूप? आता तीर्थरूप मध्ये आपण ईची मात्रा काय करतो, मोठी लावतो. म्हणजे जो पर्याय क्रमांक 3 मध्ये जो तीर्थरूप आहे तो काय होईल, बरोबर येईल. त्यानंतर मराठी वर्णमालेतील आहा यांना काय म्हणतात? तर बाराखडी म्हणतात असं तर होणार नाही. स्वरादी म्हणतात असं होईल का? व्यंजन तर आहेतच नाही, शब्दही आहेत नाही, म्हणजे काय होईल जी, स्वरादीच होईल. असा कधी कधी डोका लावायचा, कधी कधी काय असते, तुक्का कसा लावायचा, हा सुद्धा महत्त्वाचा असतो. त्यानंतर भास्कर या शब्दातील योग्य अचूक लघु गुरुक्रम ओळखा. आता भा काय होईल, दीर्घ. दीर्घला आपण कसा लिहितो, आडवी रेषा लिहितो. स्क याच्यामध्ये आकार उकार आहेत नाही, म्हणजे काय होईल, रस्व होईल. रस्व होईल. असा कुठे आला आहे गुरुजी, एक मध्ये झाला आहे जी, तर एकच काय आहे तुमचा उत्तर आहे. त्यानंतर इथं उतार आहे भाऊ, आणि त्याच्यावर काय आहेत, 3 प्रश्न आहेत. कधीही 3 प्रश्न वाचून घ्यायचे आणि नंतर उतारा वाचायचा सोपा जाते. 3ही प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवतो. दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण कोणते? त्यानंतर आहे गोवेकरांना पोर्तुगीजांकडून कोणता वारसा प्राप्त झाला? आणि नंतर आहे शेवटचा प्रश्न, इटालियनांचा राष्ट्रीय मंत्र कोणता? लक्ष द्यायचा गुरुजी, हा 2021चा काय आहे, क्वेश्चन पेपर आहे. तर आता आपण काय करूया, गद्य वाचूया. दत्ताला अनेक गुरु होते, याचा अर्थ असा की माणसाला शिकायचे असेल तर त्याला सर्वत्र गुरु आणि शिक्षक भेटतात. जिज्ञासूला पर्वतातून प्रवचन आणि निर्झरातून संगीत ऐकायला मिळतं, असं पंडित नेहरूंनी सांगितलं आहे. परदेशी असताना असे अनेक मनी हाती लागले. या विश्वाच्या वाटेवरून तुम्ही एकदाच वाटचाल करणार आहात. करता येईल तितक्या लोकांना तुम्ही आनंदित करा, अशा आशयाची एक इंग्रजी कविता आहे. इटालियन माणूस तिचं शब्दशः पालन करीत आहे. स्वतः आनंदी राहून इतरांना आनंदी करण्याचा तो प्रयत्न करतो. सुखद जीवन, ज्याला काय म्हणतो, ला दोल्चे व्हिता. आता इटालिक भाषेमध्ये म्हणतो आपण सुखद जीवनला काय म्हणतो, ला दोल्चे व्हिता. हा त्यांचा एक राष्ट्रीय मंत्रच झाला आहे. गोव्यात या वृत्तीला ला दोल्चे व्हिता, ज्याला आपण सुखद जीवन म्हणतो, गोव्यामध्ये याला काय म्हणतात, सुसेगाद म्हणतात. आणि पोर्तुगीजांच्या दीर्घ सहवासामुळे गोवेकरांना मिळालेला तो वारसा असावा. आता शेवटचे 3 प्रश्न आहेत. आता इथं प्रश्न बघूया. दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण कोणते? त्यांची शिकण्याची आवड, आनंदी वृत्ती, प्रवचनाची आवड की संगीताची आवड? आता इथे याचं उत्तर काय येईल, तर का त्यांना इतके गुरु भेटले, याचे कारण काय होईल, सांगा ना जी. कारण काय होईल, त्यांची शिकण्याची आवड होती असं दिलेलं आहे. त्यानंतर गोवेकरांनी पोर्तुगीजांकडून कोणता वारसा प्राप्त झाला? इथं ऑलरेडी बघा कोणता, सुसेगाद, म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न जर वाटला तर असं काय होते, फायदा होते जी. त्यानंतर इटालियनांचा राष्ट्रीय मंत्र कोणता आहे जी, हसताय जी, ला दोल्चे व्हिता. कुठं आहे जी, ला दोल्चे व्हिता, पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे आपण पटापटा केला. जर तुम्हाला वाटत असेल की ओटी गुरुजी चांगला करून राहिला तर मग काय करायचं, लाईक करून टाकायचं. लाईक करून टाकायचं आणि तुमचे जे काही गुरुजी मॅडम लोक आहेत त्यांना सुद्धा शेअर करायचं. इथेच थांबतो. नमस्कार.